जे शिवाजी महाराज बहुजनांना मनगट मस्तक आणि ज्ञानामध्ये आणणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विज्ञानावर आधारित खऱ्याला खरं म्हणा खोट्याला खोटं म्हणा असं म्हणणारे संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड सर व माझे सहकारी विद्यार्थी मित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुका नायगाव गाव इथे झाला। लहानपणापासूनच सावित्री ही हुशार होती आणि मुलीमध्ये खेळत असताना सुद्धा ती मुलीमध्ये भांडण मिटवायची, त्याच्यामध्येच आपल्या वडिलाला शेतामध्ये जाण्यासाठी मदत करायची, शेतातले काम करायची। हे सर्व असे चंचल अशी सावित्री होती। सावित्री एक वेळेस बाजारला सहज गेल्यानंतर त्या बाजारामध्ये तिने जिलेबी आणि भजे घेतले। जिलेबी आणि भजे घेऊन झाल्यानंतर तिला जिलेबी आणि भजे जास्त आवडत होते, तर जिलेबी आणि भजे घेतल्यानंतर ती सहज वडाच्या झाडाकडे गाणं म्हणणारे आवाजाला गाणं म्हणताना आणि ती त्या दिशेने गेली। त्या दिशेने गेला असता तिथं जमाव जमलेला होता। जमाव जमलेला असताना त्या ठिकाणी गोरे साहेब, गोऱ्या मॅडम आणि दोन काळ्या बाया गाणं म्हणत होत्या। बाकीच्या हे गाणं थांबल्यानंतर गोऱ्या साहेबांना सावित्रीबाईला एक पुस्तक आणि एक बिस्किटचा पुडा दिला। मग सावित्री म्हणाली तिथं की मला तर वाचता येत नाही। मग गोरे साहेब म्हणाले वाचता येत नाही तर वाचता येत नाही, याच्यातलं चित्र पहा। मग ती बाजारावरून शिरवळवरून बाजारामधून घरी गेल्यानंतर तिच्या आईला म्हणाली ही मला गोऱ्या साहेबांनी पुस्तक दिलं। आई तिथेच म्हणली आपल्याला हे पुस्तक घेतल्यानंतर आपल्याला वाचता येत नाही, लोक वाळीत टाकतील। त्यावेळेस सावित्री पुस्तक चालत राहिली आणि हे पुस्तक आणलेले सहज गावामध्ये सर्वांना ही गावामध्ये बातमी पसरली की नेवासे पाटील, जे खंडोजी नेवासे पाटील यांच्या मुलीनं पुस्तक आणलं। मग लोक म्हणायला लागले की त्या अक्षराच्या आळ्या होतील आणि तिची आई म्हणू लागली की बाई तू पुस्तक कशाला आणली, लोक आपल्याला वाईट टाकतील। तरी तिनं ऐकली नाही। तिचे वडील रागावू लागले, तरी मग तो प्रसंग टळला। त्यानंतर असं हे करू लागल्यामुळं सावित्रीच्या आईला चिंता वाटली, लक्ष्मीबाईला, की या मुलीचं 7 वर्ष व्हायला, 7व्या वर्षीच लग्न व्हायला पाहिजेत होतं। ते सतत खंडोजी नेवासी पाटलाला म्हणत होते की आता मुलीच्या लग्नाची चळवळ म्हणजे पाहुणे बघितले पाहिजेत। त्यावेळेस नेवासे पाटील म्हणाले की मी चांगलं स्थळ बघत आहे, स्थळ आल्यानंतर लग्न करूतच नाही, म्हणजे 7व्याच वर्षी लग्न करायला पाहिजे होतं, आता मुलीला 7 वर्ष व्हायलेत। हे स्थळ बघत असताना इकडं गोविंदराव सुद्धा, महात्मा फुलेचे वडील गोविंदराव सुद्धा हे स्थळ बघण्याच्या प्रयत्नामध्ये होते। गोविंदराव सुद्धा म्हणायचे की आता मुलाचं वय जास्त झालेलं आहे, 13 वर्ष झालेला लग्न व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत। ज्योतिबा फुलेंची बहीण जिचं धनकवडी मधली, तिचं धनकवडीच्या पाटलाची ती मुलगी होती, तिचं घरच्या सर्वच वारले, सासरच्या घरचे वारले, माहेरचे वारले आणि मग ती गोविंदरावाच्या इथं राहू लागली। आणि राहत असताना ज्योतिबांना ती प्रत्येक कामामध्ये सहकार्य करायची, कारण ज्योतिबाचा मळा होता आणि व्यापारी होते हे मळ्याचे। यांना मग ज्योतिबा असं म्हटले की सगुणाला म्हटले की सगुणा मला चिंता वाटत आहे। सगुणा सहज म्हणाली चिंता कशाची, तर ज्योतिबाचं लग्न आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं आपलं।
मग सगुणानं म्हटलंय की नेवासे पाटलाची मुलगी आहे ती बघूत का आपण. तेव्हा सगुणा जी आहे, सगुणानं सांगितलं ना सवच गोविंदरावांनी त्याला होकार दिला आणि होकार दिल्यानंतर सगुणा आणि गोविंदरावाचा मोठा मुलगा राजाराम आणि एक गडी असे खंडोजी नेवासे पाटलाच्या इथे गेले आणि यांचं सोयीरपण जमलं. हे सोयीरपण झाल्यानंतर अवघ्या सावित्रीचं 9 वर्ष होतं अवघं आणि महात्मा फुलेंचं 13 वर्ष वय होतं. असं 1840 मध्ये यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तेव्हा महात्मा फुले, ज्योतिबा फुले हे इंग्रजी शाळेमध्ये शिकत होते आणि त्याने तेव्हा लग्न झाल्यानंतर त्यांचे गोविंदराव त्यांचे वडील म्हणाले की आता शिक्षण बस झालं, आता शिक्षण पूर्ण झालं, आता कोणती तरी नोकरी बघ. पण ज्योतिबा फुलेंना नोकरीचं काही वाटत नव्हतं, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. मग त्याच वेळेस त्यांनी नगरला इंग्रजी शाळा मिशनरी जी आहे ख्रिश्चन मिशनरी मधली इंग्रजी शाळा बघून आले. त्यानंतर आल्यानंतर कारण सगुणा आणि सावित्री हे शेतामध्ये जायचे. शेतामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा ज्योतिबा सुद्धा शेतामध्ये जायचे मळ्यामध्ये. मग ज्योतिबा सगुणाला म्हणाले की बा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, शाळा काढली पाहिजे. तर काढता येईल ना म्हणाले. सगुणा म्हणाले काढता येईल. मग कोण शिकवणार? तुम्ही. महात्मा फुले म्हणाले तुम्ही शिकवणार, ज्योती आणि सगुणा आणि सावित्री. त्यावेळेस आम्हाला तर वाचता येत नाही असं सगुणा आणि सावित्री म्हणाली. त्यावेळेसच दुपारच्या सुट्टीमध्ये जेव्हा काम करायची, दुपारची जेवणाची सुट्टी राहायची, त्यावेळेस आंब्याच्या झाडाखाली जायचे आणि आंब्याच्या झाडाखाली जाऊन जेवण केल्यानंतर तिथंच मातीची पाटी केली आणि आंब्याच्या झाडाची फांदीची पेन्सिल केली आणि तिथंच महात्मा फुले शिक्षक आणि हे 2 विद्यार्थी, म्हणजे भारतातली ही पहिली शाळा समजा शेतातली, आणि त्या ठिकाणी महात्मा फुले त्याला शिकू लागले मळा. मग हे काय मळा म्हणू लागल्यानं बाकी दोघी म्हणू लागल्या मळा. मग लिहा आता, गिरवा आता मळा. महात्मा फुले तिथंच शेतामध्ये मग हे त्याला शिकू लागले. मळा, गाजर, गुलाब सगळे जे आसपासचे जे परिसर आहे त्या परिसरातले फुलं, त्यानंतर चवळी अशी काढायला शिकवलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी 1848 मध्ये महात्मा फुलेंना खूप परेशानी झाली. त्यांना अनेक संकटाला तोंड द्यावं लागलं. त्यामध्येच लोक महात्मा फुलेंच्या वडिलाला गोविंदरावाला म्हणायचे की तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला आवर. मग त्यावेळेस गोविंदरावाला लक्षात आलं नाही की काय झालं. गोविंदराव वारंवार मग मुलाला म्हणत होते ज्योतिबाला की हे तुझं वागणं बरं नाही, आपल्याला लोक वाळीत टाकतील. ज्योतिबा फुले म्हणायचे, ज्योतिबा फुले काही ऐकायचे नाही. आणि ज्योतिबा फुले ऐकत नसल्यामुळं गावातल्या लोक जे पुण्यातले होते, सनातनी जे लोक होते, त्या लोकांनी गोविंदरावाला म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलाला समजून सांगा, नाही तर तुमच्या पिढ्या स्वर्गात जातील, नरकात जातील, 7 पिढ्या नरकात जातील. मग गोविंदराव म्हणू लागले की माझं ऐकत नाहीत होते, सर्व दोघंही ऐकत नाहीत. कसं काय ऐकत नाहीत? 21 पिढ्या तुमच्या नरकात जातील, हे असं सनातनी लोक म्हणू लागले. मग ऐकत नसतील तर तुम्ही घराबाहेर काढा अशी तंबी देऊन, गोविंदरावाला तंबी देऊन बाहेर गेले सनातनी लोक. मग त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले बाहेरून लगेच आले. त्यावेळेस गोविंदरावांनी म्हणाले की हे तुझे धंदे करायला ते सोडून दे, आपला मळा, आपली शेती सांभाळ, हे आगाव धंदे करू नको. तरी ज्योतिबा ऐकले नाही, सावित्री ऐकले नाही. तेव्हा 1849 मध्ये ज्योतिबाला घराबाहेर काढलं. फक्त केवळ अंगावरले जे कपडे होते त्याच कपड्याच्या भरोशावर ते बाहेर निघाले. आणि उस्मान शेख त्याचा जवळचा मित्र होता, या उस्मान शेखच्या घरी गेले. उस्मान शेखने त्यांना राहण्यासाठी घर दिलं, कपडे दिले
संसार उपयोगी जी भांडी असतात ती भांडी सुद्धा दिली उस्मान शेखनी. आणि हे उस्मान शेखने दिल्यानंतर तिथून त्यांचा मग शाळाचा कारभार चालू झाला. मग चालू असतानाच त्याच्यामध्ये मोठं सहकार्य जे आहे उस्मान शेख यांनी सहकार्य त्या महात्मा फुलेंना केलं. 1851 मध्ये ह्या जॉर्ज वार्डन यांनी त्यांची जी शाळा होती या शाळांना भेट दिली. या शाळेला भेट दिली असता त्या सावित्रीबाईचं ते कौतुक केलं आणि कौतुक केलं त्याचं ती शाबासकी जी आहे दिली. यानंतर 1852 मध्ये मेजर कॅन्डी डेक्कन कॉलेजचे प्राचार्य यांनी त्याचा सत्कार केला त्याच्या शाळेत डेक्कन कॉलेजमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांना दक्षिणा फंडातून 25 रुपये मानधन दिलं आणि हे मानधन शेवटपर्यंत ते 75 रुपयापर्यंत मानधन वाढवलं गेलं. 1852 मध्ये जे आहे याच्यामध्ये वेताळ पेठेमध्ये 1852 मध्ये वेताळ पेठेत अपुरुष याच्यासाठी जे मागासवर्गीय आहेत त्या मागासवर्गीयासाठी बांग म्हार चांबा ढोर यांच्यासाठी एक शाळा काढली. त्याच्यामध्ये कोणी मुलं येत नव्हते. सैन्यामधले लवजी बुवा होते आणि ते पेन्शनवर आलेले होते. त्यांच्या सहकार्याने त्या शाळा जी आहे त्यांनी काढली. त्यानंतर 1853 मध्ये काव्य फुले हा संग्रह जो आहे सावित्रीबाई फुलेने लिहिला. 1855 मध्ये कामगारासाठी रात्रशाळा जी आहे कामगारासाठी रात्रशाळा काढली. तो सर्व कामगार जे आहेत आजही रात्रशाळा आहेत मोठ्या मोठ्या शहरामध्ये. तर हे रात्रशाळा जी 1855 मध्ये काढली. या पद्धतीनंच अनेक संकट आले संकटाला ते तोंड देत राहिले. 1863 मध्ये बालिका प्रतिबंध गृहाची स्थापना केली. 1864 मध्ये अनाथ आश्रम जे आहे 1864 मध्ये अनाथ आश्रम त्यांनी काढलं आणि त्या अनाथ आश्रमामध्ये अनेक मुलं जे आहेत जे गरोदर स्त्रिया राहिल्या अनैतिक संबंधातून जे मुलं जन्मले त्यांना त्यांनी तिथे ठेवलं आणि त्याचं संगोपन केलं. त्याच्यामध्येच जे काशीबाई नावाची महिला होती ती विधवा होती आणि ती गरोदर होती 6 महिन्याची. ती जीव द्या जात होती. तर त्यावेळेस महात्मा फुलेने त्यांना आणलं आपल्या घरी आणि आपल्या घरी आणून तिचं सर्व बाळपण वगैरे सगळं सावित्रीबाईने फुलेने केलं. त्या काळी महिला ह्या शाळेत गेल्या पुस्तक वाचल्या तर आपली पिढी जी आहे हे पिढी नरकात जाईल किंवा शाप लागेल अशा प्रथा होत्या. आणि त्यावेळेसच सती जी आहे सती जाण्याची प्रथा होती. आपल्या एक म्हाताऱ्या माणसाशी जवान मुलगी म्हाताऱ्या माणसाशी लग्न करून द्यायचे आणि ते म्हातारा मेला की त्या मुलीला सुद्धा त्या सरणावर हातपाय बांधायचे आणि टाकून द्यायचे आणि त्याच तिची किंकाळी आवाज ऐकू येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मृदुंग टाळ असे वाजवायचे वाद्य. म्हणजे ते किती वरडली तर बाकीच्याला आवाज आला नाही पाहिजे त्याचं दुःख वाटलं नाही पाहिजे. या पद्धतीनं नवरा वारल्यानंतर जे आहे हे नवऱ्या वारल्यानंतर तिला त्या ठिकाणी सती जावं लागत त्या सरणामध्ये मरावं लागत गेलं. ही प्रथा सुद्धा इंग्रजांनी सुद्धा बंद केली तरी पण लोक ऐकत नव्हते. ते सनातनी लोक जे आहेत हे त्याच याच्या प्रथेने जे आहेत चालू राहत होते. 1868 मध्ये महात्मा फुले यांनी त्यांनी घर घेतलं होतं. त्या घरामध्ये विहीर होती हौद होता. ह्या मागासवर्गीयासाठी चांभार महार डोर या लोकांसाठी आपल्या सहकार्यानं याच्यामध्ये जो इंग्रजांचे जे नोकरीवाले लोक होते हे सुद्धा महात्मा फुलेंना सहकार्य करायचे कारण हे चांगलं काम करत आहेत म्हणून त्यांनी सुद्धा सहकार्य करायचे. 1876 मध्ये मोठा दुष्काळ पडला. त्याच्यामध्ये पूर्णपणे पुरवठा जो आहे अन्नधान्याचा याचा तर महात्मा फुलेंनी केला. नंतरचा दुष्काळ जो आहे हा 1896 मध्ये झाला. त्या दुष्काळामध्ये अन्नधान्य जे आहे इंग्रजांनी तेव्हा इंग्रजाचं राज्य होतं त्यावेळेस अन्नधान्य बाहेर देशातून आणलं आणि त्याच्यासोबत जसं आता चायनाहून आपल्याकडं व्हायरस आला कोरोनाचा त्याच पद्धतीनं 1896 मध्ये
एक व्हायरस आला आणि त्याच्यामध्ये लोक त्याला मला प्लेग, जागत गाठा येणे, गळ्यावर गाठा येणे, हे गाठा जे आहेत गाठा येऊ लागल्या आणि लोक फटाफट मरू लागले. ते मरत असताना सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा मुलगा जो आहे या मुलाला सुद्धा त्याने बोलून घेतलं आणि जे बिमार लोक आहेत त्यांची सेवा केली. याच्यामध्येच सावित्रीबाई फुले यांनी प्लेग झाला असताना एक गायकवाड नावाचा मुलगा, लहान मूल होतं, त्याला हा रोग झाला, तिला माहीत झालं, तिच्या घरामध्ये कोणीच नव्हतं. त्यावेळेस सुद्धा सावित्रीबाई फुले ह्या 9-10 किलोमीटर पायी जाऊन त्या दवाखान्यामध्ये यशवंतरावकडे आणल्या आणि त्याच्यामध्ये या सावित्रीबाईला प्लेग हा रोग झाला आणि त्यामध्ये त्यांचं मृत झाला आणि त्या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर त्याचा डॉक्टर यशवंत जो आहे हा 1905 मध्ये मृत्यू पावला. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या प्रमाणात बहुजन समाजासाठी आणि सर्वांसाठी, सर्व महिलांसाठी आपलं प्राण अर्पण केला. मी माझ्या शब्दाला इथेच विराम देतो. 2 शब्द समोर.